हां नमस्कार सर. हां नमस्कार. नाव काय आपलं सर? धनंजय गुरुशेताप मिटकरी. ओके सर. व्यवसाय? वकिली व्यवसाय. एज? 45. ओके. प्रणव निसर्गोपचार व योग केंद्रात येण्याचं कारण सर? काय मला एकतर कमरेचा, पाठीचा आणि पोटाचा त्रास होता. ओके. म्हणजे पोट साफ व्यवस्थित होत नव्हतं. ओके सर, आता इथे तुम्ही किती दिवसापासून आहेत आणि काय कसं वाटतं फरक तुम्हाला जीवन पद्धतीमध्ये ते सांगा. जवळपास मी आता माझा 10वा दिवस आहे. 10 दिवस झाला आहे मी इथं. आणि जो मला काही त्रास व्हायचा म्हणजे माझ्या शरीरामध्ये जे काही वात तयार झाली होती आणि पोटाचा जो त्रास होता त्याच्यामुळं पूर्ण माझं शरीर टणक प्रक्रियामध्ये होतं. म्हणजे ताठरपणा जास्त होता, लवचिकपणा कमी झाला होता. तर जे काही आज निसर्गोपचार मध्ये मी आज 10 दिवस जे काही ट्रीटमेंट घेतली आहे, उपचार घेतला आहे, त्याच्यामुळं मला जवळपास 99% फरक जाणवतोय. माझा जो शरीरामध्ये ताठरपणा होता, जो कडकपणा होता तो कमी झाला आहे. आणि मला 1-2 चरबीच्या गाठी सुद्धा होत्या. त्या चरबीच्या गाठी सुद्धा जवळपास 90% कमी झाल्या. म्हणजे त्याची जी साईज होती तो थोडी मोठी होती, ते विरघळत जवळपास 90% कमी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं माझ्या सर्कल जे होतं डोळ्यावरती सर्कल काळं म्हणजे जास्त प्रमाणात होतं ते सुद्धा कमी झाले. आणि मला जो आळस यायचा म्हणजे जेवल्यानंतर जेवण खूप जायचं, त्या जेवल्यानंतर जो आळस येत होता तेही कमी झाले. आणि माझ्या कामामध्ये उत्साह निर्माण झाला आहे आणि जरा फ्रेशनेस आहे. ओके. एक दैनिक दिनचर्येमध्ये झोपेचं कसं होतं आणि आता सध्या झोप कशी लागते, काय स्लीप साऊंड आहे? झोप लागत होती तुम्हाला कसा? झोप लागायची, परंतु झोप ही सातत्य म्हणजे कंटिन्युएशन मध्ये नसायची. ओके. म्हणजे मला जे पाठीचा जो पेन व्हायचा त्याच्यामुळं असह्य व्हायचं. परंतु आता ते पाठीचा पेन कमी झाल्यामुळं आणि झोप चांगली येते. आणि पूर्वी मी 8-9 तास जरी झोपलो तर माझा थकवा कमी होत नव्हता. आज 7 तास जरी झोपलो तर माझा थकवा पूर्णपणे कमी झालेला आहे. ओके. एकंदरीत हे 10 डेजचे हे जे मेथड्स आहेत, उपचार आहेत, इथे काही औषधांचा तर प्रयोग नाहीच आहे, पण हे जे काही उपचार आहेत ते आवश्यक वाटतात जीवन पद्धतीमध्ये आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये? नाही, आजच्या जीवन पद्धतीमध्ये 100% आवश्यक आहेत. आणि आपण जर हे अवलंब केलं म्हणजे आजची जी काही 10 दिवसाची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये एकतर जे काही अवास्तव वजन वाढलेलं आहे तेही कमी होते आणि फ्रेशनेसपणा आणि लवचिकपणा 100% जाणवतोय मला. नक्की परिणामकारक आहेत ह्या सर्व गोष्टी. तुम्ही असंच आम्ही सांगितलेल्या दिनचर्येचं पालन ठेवा, असं स्वस्थ राहा, व्यस्त राहा. एकंदरीत समाधानी आहेत सर संपूर्ण जीवन? या हो, समाधानी आहे. नक्कीच येणाऱ्या काळातही आपण या सर्व गोष्टींचं पालन कराल आणि स्वस्थ राहाल, व्यस्त राहाल, मस्त राहाल सर. खूप खूप धन्यवाद सर.